काकू आता तुम्ही लिहा काकू। मी हो घ्या हो, जमेल। बघा, माझ्या मिलीच्या हातांना ही असली नाजूक कामे करण्याची सवयच नाही, फुटक्या हातांची। काकू होईल सवय हळूहळू। लिहा लिहा। छान छान। किती आनंद भरलाय नाही आयुष्यात। कशाला बोललो होतं आम्हाला इथं? एका व्यक्तीला ठार मारायचं आहे। कोण आहे? माझी वहिनी रुक्मिणी परचुरे। जमेल? जमेल। कधी? आत्ता आत्ता। देवळात भजन सुरू आहे। म्हाताऱ्या बायका सध्या तिथे भजनात दंग आहेत। रुक्मिणी तिकडेच आहे, आमच्याकडून ती एकटीच आहे। जेव्हा भजन संपवून ती घरी परतताना तिला रस्त्यात धरा आणि रानात नेऊन मारा आणि नंतर नदीत फेकून द्या। जमेल? हो जमेल। आज कावेरी आजी कृष्णाचे गाणे म्हणणार आहे, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी माझ्या बरोबर राहुलच्या घरी या। हो हो जाऊया। मला कावेरी आजीचे गाणे खूप आवडते। ठीक आहे चला। कुठे जाऊया? माझ्या घरी। म्हणजे हे घर तुझे नाहीये का? आणि मुलांनाही नेतेस? हो, कावेरी आजी कृष्णाचे गाणे ऐकवणार आहे, ते आवडते मुलांना। माझी परवानगी घ्यायची सुचले नाही कुणास? पण नाना, तू बोलू नकोस। जा तुम्ही। बयो तू थांब। बयो, आज 5-6 महिने झाले पाहतोय तू माझ्याशी तुटक तुटक जेवढ्याच तेवढे वागतेस। काय झाले तरी काय? मन मोकळेपणाने का बोलत नाहीयेस? असे परक्यासारखे का वागतेस? मान्य आहे राधाच्या बाबतीत माझी चूक झाली आणि त्याचे फार वाईट वाटते मला, आणि त्या बाबतीत मी तुझी क्षमाही मागितली। तू सांगितल्याप्रमाणे सुमनशीही मी नीट वागतोय, पण तरी तू अशी का वागतेस? शिक्षा दिल्याप्रमाणे
राधेच्या बाबतीतल्या चुकीच्या वागण्याचे ओझे झाले होते मला, पण सुमनशी नीट वागून थोडे हलके झाले. अगं तूच हा मार्ग दाखवलास, पण तू मात्र आबोला धरून आहेस. अगो त्रास होतोय मला याचा, फार त्रास होतोय. नाहीच बोलायचंय बापाशी असं ठरवलंयस का तू? असं असेल तर जा जा आपल्या घरी. या घराला आपले घर मानतच नाहीस ना तू, मग जा. नारायण, नारायण, काय बुवा, काय झालं? घाबरत का? जनावर दिसलं का? नाही नाही, त्याहूनही अधिक विषारी मी ऐकलं आणि पाहिलंही आहे. म्हणजे हो, 2 गुंडांच्या संगनमतानं शंकर रुक्मिणी वहिनीवरती हल्ला करून त्यांना यमसदनी जाणार आहे. काय काय सांगताय काय? हो, मी माझ्या डोळ्यानं पाहिलं आणि कानाने ऐकलंय, म्हणून ते सांगायला आलो. हो, तुम्ही वा पुढे, मी त्र्यंबकरावांच्या कानावर घालतो. हो हो, चल चल जरा, चल. आजी म्हण ना गाणे. मला तुझे गाणे एकसारखे ऐकावे असे वाटते. हो का? हो हो, मला तर असे वाटते की आपण झोपाळ्यावर बसलो आणि कोणीतरी आपल्याला झुलवते. तंद्री लागते अगदी. अरे वा. अको, संगीताची आणि सुरांची जादू तशीच असते हो. अगो, स्वरनादातून संपूर्ण ब्रह्मांड जन्माला आलेले आहे. आणखीन काय बोलावे असे. बरे, आमची यशोदाबाई का बरे शांत आहे? काय गो, काय झाले? बोलत नाही अगदी ती. माझे नानांची भांडण झाले. म्हणजे मी गप्पच होते, तेच बोलत होते. पण कशावरून झाले सगळे? आई गेल्यापासून मी नानांशी बोलत नाहीये. त्यावरून ते मला म्हणाले की माझे तुमच्या आई बाबत चुकले. माझ्या वागण्यामुळेच तिला जीव गमवावा लागला. आणि ते म्हणाले ही चूक मी सुमन बाबत करत होतो, पण तूच माझे डोळे उघडलेस. आता मी तिच्याशी नीट वागतो, तरी तू माझ्याशी बोलत नाहीस, बरक्यासारखी वागतेस. पण काय करू ग, मला बोलावेसच नाही वाटत आई गेल्यापासून. माझी माया आहे नानांवर, पण आईच्या बाबतीत जे काही झाले ते अजून माझ्या मनातून जात नाहीये. मी क्षमा मागितली तरी याचा आनंद आहे की आता नाना धाकट्या आईशी चांगले वागताय. माझ्या आईला सुख द्यायला पण निदान. हो 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 गपुरी. काही दुःख अशी असतात जी जन्मभर मनातच राहतात. पण ती आपल्याच मनात ठेवायची असतात. इतरांना त्याची झळ लागू देऊ नये. हे बघ, तू प्रयत्न कर, नानांशी बोलायला लाग. बरे बरे, मी की नाही आता गाणे म्हणते, म्हणजे तुला बरे वाटेल. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू
चुलता सखा माझा, बहीण बंधू चुलता सखा माझा, कृष्ण माझी माता द्रौपदीचा बंधू पांडवांच्या पाठी, कसा उभा राहिला पर्वता एवढा, कसा उभा राहिला पर्वता एवढा, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता सखा माझा. खरं सांगू का, द्रौपदीसाठी हा कृष्ण उभा राहिला. खरं तर द्रौपदी ही त्याची रक्ताची बहीण नव्हे, पण ज्या वेळेला कृष्णाची करंगळी कापली आणि रक्ताची धार सुरू झाली, तेव्हा द्रौपदीनं काय केलं माहितीये? द्रौपदीनं शालू फाडला आणि त्याची चिंधी श्रीकृष्णाच्या करंगळीला बांधली. असे हे बंधू प्रेम, याला म्हणतात निरपेक्ष प्रेम. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता सखा माझा, बहीण बंधू चुलता सखा माझा, कृष्ण माझी माता. आजचे कीर्तन फार सुंदर झाले हो. पेंडसे बुवांना फार वर्षांनी ऐकले. गायकी तर कसदार आहेच, पण भाव पण किती उत्कट आहेत. तल्लीन व्हायला होते अगदी. बरे खरेच प्रपंचातली सारी दुःखे विसरलो आपण त्यांचे कीर्तन ऐकता ऐकता. तुला कसले गो दुःख? तुझा नवरा दिगंबर अगदी सालस आहे हो. पण बापूंच्या नादाला लागून बिघडलेत. मी स्पर्धेत भाग घेणार आणि पदार्थाचे नाव लिहिणार म्हटल्यावर खवळले. मला मारले देखील. पण मी सांगितले तसे असेल तर चूल बंद. जेवण करत नाहीये मी, पण डगमगलेही नाहीये. शाबास, अशीच खंबीर राहा. या तुझ्या नवऱ्याला दिगूला बघते मी उद्या. बायकोवर हात उचलण्यात कसला आलाय पुरुषार्थ? समजावते हो मी त्याला. आमचे बापू लोकांची माथी भडकवत आहे, पण आपण एकजूट ठेवली तर कोणाचेही काहीही चालणार नाही. बर, माझे घर इथून जवळच आहे, तू निघ. मी येते तुमच्या बरोबर. सोडते घरी. नको गो, पायाखालची रोजची वाट आहे माझ्या. जा तू. बरे, सांभाळून जा. हो हो. कृष्ण माझी माता कृष्ण माझी माता. आजी, हे कृष्ण आणि द्रौपदीचं बहीण भावाच्या नात्याबद्दल सांगणारं गाणं ऐकलं ना की एकदम भरून येते, बरे वाटते. लाभ विण प्रीतीची ताकद हो बयो ही एक. हा, हे बघ, द्रौपदी ही काही रक्ताची बहीण नव्हे श्रीकृष्णाची, परंतु त्यांची माया अलौकिक होती. हरीच्या कापलेल्या बोटासाठी मी काळजाची सुद्धा चिंधी देईन असं म्हणाली द्रौपदी. अगो, भरजरीचा पितांबर अगदी सहज पाडून दिला तिनं. कारण हरीच्या प्रेमाची खूण तिच्या हृदयाला पटली होती. आणि त्या प्रेमात कोणताही लोभ नव्हता, की पदप्रतिष्ठेचा गर्वही नव्हता. कसं आहे की हे ना
निरपेक्ष प्रेम होतं. हा, निरपेक्ष. आई मुलाच्या प्रेमा इतकेच मोठे आणि लोभसवाणे हे नाते असते बहीण भावाचे. आजी, एखादी ओळ पुन्हा म्हण ना. हो हो बर. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. म्हातारे थांब. कोणात तुम्ही? काय होय तुम्हाला? चला जाऊ दे मला. थांब, आधी तुला आडवं करतो आणि मग सोडतो. दादा, तू रुक्मिणी काकून जवळ थांब. या दोघांना शिपायांकडेच नेतो. एकटा देशील? अरे अशा 4 जणांना लोळवेन मी. हे झालं इकडे. चाल चालतो. आला दाढवे. तुम्हाला काय गरज होती आमच्या घरात डोकावण्याची? घरातला मामला नाहीये हा, आणि असता तरी मला मध्ये पडण्याचा हक्क आहे. माझ्या सुनेच्या आजीला मारायला निघालेला तुम्ही. अहो, हल्ला कोणावरही असो, पण एखाद्या माणसाला, त्यातून एखाद्या स्त्रीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला तुम्ही. अहो, शर्मेने मान खाली जाते आमची, आणि तुम्ही काय छाती काढून बघताय? लाज माणुसकी डोक्यालाच गुंडाळले तुम्ही. फार बोललात. धर्माला आग लावते ही म्हातारी. हे विषारी तण मुळासकट उपटायला पाहिजे. विषारी तुम्ही आहात. तुमचा धिक्कार करावा तितका थोडाच आहे. नाही, माझाही काही गोष्टींना विरोध आहे, पण विरोध करायची ही तऱ्हा नव्हे. लक्षात घ्या, तुमचे वय आहे, तुमचे आणि आमचे नाते आहे, तेव्हा ही चूक परत करू नका. नाहीतर या कुऱ्हाडीचा प्रसाद तुम्हाला द्यायला मागे पुढे पाहणार नाही मी. इकडेच गार व्हाल. जा जा जा. अरे घाबरत नाही मी तुला, आणि या लबाडबाईला तर मी सोडणारच नाहीये. मी आजपासून अन्न पाण्याचा त्याग करणार आणि उपोषणाला बसणार. मरेपर्यंत उपवास करणार. या गावात बायका शिकता कामा नयेत. एकतर ही म्हातारी मरेल, नाही तर मी तरी मरेन. आणि लक्षात ठेवा, माझ्यासारखा धर्म मार्तंड मेला तर या गावात साथ येईल. पूर येईल, भूकंप होईल, सगळे 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 मरतील. आता मी मरणार. आणि धर्म टिकवायचा असेल तर ही बाई या गावातून गेलीच पाहिजे, किंवा मेली तरी पाहिजे. पण काही झाले तरी या गावात बाईचे शिक्षण नको.
काकू, तुम्ही लक्ष नका देऊ त्यांच्याकडे. तुम्ही या या. आजी, तू सांगितलेल्या गोष्टींनी आणि तू ऐकवलेल्या गाण्याने माझ्या मनाला चिंधी बांधली. हरीचे बोट कापले होते आणि माझे मन. चला, बरे वाटले ना तुला? हो. मग आणखीन काय हवे? हं? पदार्थ कोणता ते ठरलं का तुझं? हो, उकडलेल्या बटाट्याचे धिरडे. अगो बाई, उद्या मला सुलोचना आई शिकवणार आहे. अगो बाई, पण मला लिहावे लागेल ना. धिरडे कसे लिहायचे?